नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मिटकर साहेब नमस्कार. बोला. मी रमेश पाटील बोलतो भाऊ. का रमेश भाऊ? म्हणलं एकदा त्या हाकेकडे बघा राव, ते म्हणतो इकडे मुंबईला जाऊ देणार नाही, इकडे जाऊ देणार नाही, आणि त्या माझे फोन उचलत नाही. तुमच्या फोनच्या 2 मिनिटं पहिलेच त्याला दिलाय मला जे द्यायचं आहे ते. हो ना. नाही ते नकली हे, त्याचं सगळं सामान बी नकली आहे, सगळं महादर्श होते, पण तो काय मॅनेज झाला तो. नाही, तो कोणाला मॅनेज आहे हे आम्हाला पण माहित आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याला काल माझ्या अकोल्यात तो आला होता. अच्छा. आणि अकोल्यात आल्यानंतर तो माझ्यावर इतक्या खालच्या पातळीवर बोलला, पण मला माहित आहे त्याला कुत्र्याला जर आपण बोललो का त्याला तेच पाहिजे, त्याला पब्लिसिटी भेटते. तुम्ही मारला असता तर तो फेमस झाला असता तो. नाही, तो पुढचा महाराष्ट्राचा एखादा मंत्री झाला असता. त्याला त्याची अवकात नाही आहे, त्याची लायकी नाही आहे. तो एक नंबरचा हरामखोर आहे. तो ओबीसी आणि त्याला आम्ही आता रमेश पाटील आम्ही स्वतः ओबीसी आहोत. आमच्यावरच तो एवढा खालच्या पातळीवर टीका करतो. आमचं काय म्हणणं आहे, तू आमच्या प्रश्नाचे उत्तर दे. तू नेता कधी झाला ओबीसीचा ते सांग. ओबीसीच्या आरक्षणाचा लढा प्रकाश शेंडगेंपासून अशा मोठ्या मोठ्या लोकांनी लढलेला आहे. महादेव जानकर साहेब होते त्याच्यामध्ये, गोपीनाथराव मुंडे, महादेवराव जानकर, या लोकांचं असं कोणा एका समाजाला शिव्या देऊन तुम्हाला आरक्षणाचं हे नाही करताय. फक्त भाऊ एका ना काय माझं एक म्हणणं आहे की जसं नवनाथ सॉरी हाकेला एखादी गाडी गिफ्ट दिली तशी एखादी लुना वगैरे याला देऊन टाकू काय, म्हणजे वाघमारेला तो पण भोगू लागला कुत्र्यासारखं, तो नवनाथ वाघमारे. काय अरे आता ही आरक्षणाचा जो लढा उभा झालाय ना, हा पहिल्यांदा हे केलं पाहिजे. आता हे 2-4 जण असे बोलणारच आहेत. आता आमच्यावर पण बोलतात, काल किती ओकून गेलं माझ्या विरुद्ध. नाही आम्ही भाऊ बघा, तुम्हाला अगर कोणताही नेता अगर तुम्ही बघा, तुम्ही जरांगे पाटलावर टीका केली तर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे. बरं, नाही आम्ही कुठे टीकाच करत नाही. आम्ही काय म्हटलं तर ते म्हणलं अशा नालायक लोकांना ना भाऊ काहीतरी करा. आणि ऐका, दादाला म्हणा मोर्चामध्ये या बरं का, नाही तर दादाला पहिले सांगा ते तिथे या म्हणा मोर्चात. मी स्वतः आदरणीय दादांना व्हॉट्सअपवर मेसेज करणार आहे. दुसरं, आता आरक्षणाचा मराठा आरक्षणाचा संविधानिक लढा आपण सर्वजण लढत आहात. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता टिकणार आरक्षण मराठा समाजाला भेटलं पाहिजे, ही सगळी ओबीसींची पण भूमिका आहे. पण ओबीसींच्या नावावर जे तथाकथित काही पुष्कळ नेते तयार झालेले आहेत, ओबीसीचे नेते म्हणणारे, हे 2 समाजामध्ये आग लावून 2 समाजामध्ये भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रामध्ये विध्वंस निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे अशा लोकांना कसं वठणीवर आणायचं हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे. मात्र आरक्षणाच्या लढ्यात आम्ही सर्व, आता मी स्वतः एक ओबीसी म्हणून सांगतोय, आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही नक्कीच तो लढाई लढा. आणि धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत आहे. सर्वात पहिले तर तुमच्यामुळे माहित पडलं तो आगे टाकलाय टोकलाय, म्हणजे त्याचं सगळे पार्टच नकली, काय माहिती त्याचे. नाही रमेश पाटील, एक लक्षात घ्या, त्याचे बरेच पार्ट नकली असतील. पण आम्ही असं म्हणतो, आता काल आमच्याकडे येऊन पण तो भुंकून गेला. पण असं आहे की तुम्ही तुमची भूमिका कशी ठेवायला पाहिजे की माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे आणि कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. त्याच्यामुळे वाघांचीच लढाई करायची. या गल्ली बोळातल्या कुत्र्याच्या नादी लागू नका. पण माझं काय म्हणणं होतं माहिती का, हा जो आहे ना, म्हणजे यांना बरं, यांनी धनगर समाजाच्या बद्दल काही बोलत होती ना, तिथं आरक्षण पाहिजे ते बोलत नाही. याला मराठा ओबीसी वाद लावायचा आहे. हा जाणीवपूर्वक वाद करायला फिरतोय महाराष्ट्रभर. याला ना धनगर समाजाचं काही घेणं देणं आहे. तुम्हाला सांगतो, त्याच्या गाडीवरचा मुलगा आम्हाला येऊन भेटला, त्याचा 4 वर्षाचा पगार दिला नाही. तो तर धनगर समाजाचा गरीब मुलगा होता ना बिचारा. आणि आता परवा जे व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचा खरा व्हिडिओ, त्याच्यामध्ये सुद्धा तो माळी समाज आणि धनगर समाज दोघांमध्ये ओबीसी मध्येच भांडणं लावण्याचा प्रयत्न करतो. आणि माळी समाजाचं मी सांगतो, ज्योतिबा फुले जे आपल्या वडिलांनी तर आपल्याला जन्म दिला असेल, पण ज्योतिराव फुलेंनी आपल्याला शिक्षण देऊन आपले समजा आपल्या बापा एवढंच त्यांचं योगदान आहे. सर्वात मोठे उपकार शिक्षणाचे फुले दाम्पत्याचे आहेत. शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधलेली आहे. आणि या अशा हलकटाची तुलना कुठं महात्मा फुले. त्याच्यामुळे अशा लोकांच्या अजिबात नादाला न लागता आम्ही तुमच्या सोबत आहोत. आदरणीय अजितदादांना पण मी तो निरोप देणार. ओके, थँक्यू. यस. ओके.